तासामध्ये आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल बघितले. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगल पॉईंटपासून जर आपण हायपोटेन्यूज परपेंडिक्युलर काढला तर राईट अँगल पॉईंटपासून परपेंडिक्युलर काढल्यानंतर जे दोन राईट अँगल तयार होतात ते ओरिजिनल राईट अँगल सोबत सिमिलर असतात आणि एकमेकांचे म्हणजे हे जे राईट अँगल पॉईंटपासून आपण हायपोटेन्यूज परपेंडिक्युलर काढलं तर हे ओरिजिनल राईट अँगल सोबत हा पण ट्रायंगल सिमिलर असतो, हा पण ट्रायंगल सिमिलर असतो आणि हा मोठा ट्रायंगल सोबत हा पण आणि हा पण सिमिलर असल्यामुळे बाय सिमेट्री प्रॉपर्टी ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टीनुसार हे दोन सुद्धा ट्रायंगल सिमिलर होतात. काल मागच्या तासामध्ये आपण हे बघितलेलं आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता त्याच्यावर डिपेंड आपण पुढचा पॉईंट बघू थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीनचा थेरम काय आहे तर ट्रायंगल हे राईट अँगलमध्ये जर परपेंडिक्युलर काढला आपण हायपोटेन्यूजने तर जे नवीन ट्रायंगल तयार झाले ते स्वतःसोबत आणि ओरिजिनल ट्रायंगल सोबत सिमिलर असतात. ह्याचाच यूज करून जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी जे की आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यासाठी यूज होणार आहे. इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आरमध्ये काय PS is perpendicular to the PR. Sorry. QS is perpendicular to the PR. QS काय आहे PR वर परपेंडिक्युलर आहे आणि जे QS जे आपण परपेंडिक्युलर काढलेलं आहे त्याला आपण जॉमेट्रिक मीन म्हणणार. ते कसं आहे ते बघा ते परपेंडिक्युलर आहे म्हणजे हे ट्रायंगल QSR is similar to PSQ. हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. कशानुसार सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलनुसार सिमिलर झाले. ट्रायंगल सिमिलर झाले म्हणजे त्यांच्या साईडचा रेशो इक्वल येतो. कॉन्स्टन्स म्हणतात QS by PS is equal to SR by SQ is equal to QR by PQ. The corresponding sides of similar triangle. आता आपल्याला जॉमेट्रिक मीन म्हणजे जे आपण परपेंडिक्युलर काढलेलं आहे त्याच्यासाठी आपण कंडिशन डिराईव्ह करायची. तर हे काढलेलं आहे QS आहे SQ आणि इथे QS हे डबल आलेलं आहे. या दोन रेशोमध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर QS into QS इट्स स्क्वेअर इज इक्वल टू SR into PS. याच प्रॉपर्टीला काय म्हणणार जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यासाठी म्हणजे थोडक्यात असं लक्षात ठेवायचं की जे आपण परपेंडिक्युलर काढलेलं आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू परपेंडिक्युलर जे आपण हायपोटेन्यूजवर काढलेलं आहे त्या हायपोटेन्यूजचे दोन भाग होतात. त्या दोन भागांचा गुणाकार बरोबर आहे जे परपेंडिक्युलर काढलेलं आहे त्याचा स्क्वेअर. थोडक्यात असं लक्षात ठेवायचं. राईट अँगल पॉईंटपासून हायपोटेन्यूजवर आपण जे परपेंडिक्युलर काढलेलं आहे त्या परपेंडिक्युलरचा स्क्वेअर इज इक्वल टू आणि या पॉईंटमध्ये हायपोटेन्यूजचे दोन भाग झालेले आहेत RS into PS. हे आपली जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. आता याचा वापर करून आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल आणि जॉमेट्रिक मीनचा यूज करून आपण काय करणार आहोत पायथागोरस थेरम सिद्ध करणार आहोत. आपल्या याच्या पहिला थेरम आहे पायथागोरस थेरम जे की आपण यूज केलेला आहे फक्त इथं सिद्ध करून बघायचं. आपण पहिल्या वर्गामध्ये 8मध्ये पायथागोरस थेरमचा यूज करून एक्झाम्पल सोडवलेलं. पायथागोरस थेरमचं काय आहे हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स ते सिद्ध करायचं. तर थेरम काय दिलेलं आहे राईट अँगल ट्रायंगल. इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे दिलेला ट्रायंगल राईट अँगल आहे हे गिवन आहे आपल्याला. द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे आपल्याला सिद्ध काय करायचं स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स हे सिद्ध करायचं. मग ते त्याला गिवन मध्ये काय इन ट्रायंगल ABC अँगल ABC 90 डिग्री म्हणजे राईट अँगल ट्रायंगल एवढा दिलेला आहे. प्रूव्ह करायचा तर राईट अँगल ट्रायंगल काढला की ABC त्यामध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे आपल्याला सिद्ध करायचं. आता हे सिद्ध करण्यासाठी मी कन्स्ट्रक्शन केले म्हणजे राईट अँगल पॉईंटपासून आपण समजलं हायपोटेन्यूज परपेंडिक्युलर काढला ड्रॉ BD परपेंडिक्युलर ऑन AC. आता इथं आपली पहिली प्रॉपर्टी आली सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल काय आहे हे जे नवीन तयार झाले जे दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत ते परपेंडिक्युलर ते ओरिजिनल ट्रायंगल सोबत सिमिलर असतात आणि स्वतःसोबत सिमिलर असतात. म्हणजेच काय ट्रायंगल ABC सिमिलर टू हे मोठा ट्रायंगल ABC सिमिलर टू ADB ABC सिमिलर टू CDB आणि हे दोन एकमेकांसोबत सिमिलर झाले. ही तीन कंडिशन येत असलेली ABC सिमिलर टू ADB सिमिलर टू BDC हे तिन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता ह्याचा यूज करून आपण थेरम प्रूव्ह करणार आहोत. आता दोन ट्रायंगलमध्ये घेऊन आपण युजिंग जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी किंवा आपल्या सिमिलॅरिटी ट्रायंगल सिमिलर झाले म्हणजे त्यांच्या साईडचा रेशो इक्वल घेता येतो. इन ट्रायंगल
ABC. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ADB. हे दोन ट्रायंगल सिमिलर झाल्यामुळे त्यांचा साइडचा रेशो इक्वल आहे. हा मोठा ट्रायंगल ABC सिमिलर टू ADB. मस्ट करस्पॉन्डन्स नुसार नाव घ्यायचं. ट्रायंगल सिमिलर आहे. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. तीन एकमेकांना सिमिलर आहे म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार आपण केला. AB by AD is equal to BC by DB is equal to AC by AB. Corresponding sides of similar triangle. एक जोडी घेतली आपण. मोठ्या ओरिजिनल ट्रायंगल सोबत एक छोटा ट्रायंगल सिमिलर दाखवला. नंतर ओरिजिनल सोबत प्रत्येकाचा ट्रायंगल सिमिलर दाखवायचा. त्यांचा रेशो घ्यायचा आणि त्यावर पुढचं तयार करायचं. आता AB आपल्याला AB स्क्वेअर पाहिजे. म्हणजे AB हे दोन रेशो जर आपण जवळ घेतले तर AB स्क्वेअर तयार करतो. AB by AD is equal to AC by AB. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं AB into AB square is equal to AC into AD. ही एक कंडिशन भेटली. आता दुसरं ABC सोबत आपण काय करू DDC ट्रायंगल सिमिलर घेऊ. ट्रायंगल ABC मोठ्या ट्रायंगल सोबत हा ट्रायंगल सिमिलर आहे कोणता. एकदा आपण ADB घेतलंय. आता दुसऱ्यांदा काय घेऊ BDC. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल. एकदाच निवड दिलेले आहे त्याच्यानुसार आपण एक एक्स्ट्रा पॅटर्न घेऊ. हे दोन ट्रायंगल सिमिलर झाल्यानंतर त्यांचा साइडचा रेशो AB by BD is equal to BC by DC is equal to AC by DC. बघा AB ला BD, BC ला DC, AC ला DC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग आता हे जे आहे यामध्ये आपल्याला BC तिथे रेडियस करायला आहे. आता हे दोन जर रेशो घेतले आपण त्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येणार आहे BC स्क्वेअर येणार आहे. तर BC into BC स्क्वेअर is equal to AC into BC. याला नंबर 2 दिला. अशा पद्धतीने आपल्याला AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअर भेटलेला आहे. AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर म्हणजे या दोघांची जर सम केली तर काय AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअरची व्हॅल्यू मिळणार आहे. आता एक याला नंबर 1 दिला, याला नंबर 2 दिला. या दोघांची ॲडिशन करू. ॲड 1 and 2. ॲड 1 and 2. डाव्या बाजूची उजव्या बाजूची बेरीज करू. डाव्या बाजूमध्ये काय AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर दोघांची बेरीज केली. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. इकडच्या लेफ्ट साइडची ॲडिशन केली. नंतर राईट साइडची ॲडिशन. AB स्क्वेअर मध्ये काय आहे AC into AD. AC into AD प्लस इकडे आहे AC into BC. या दोघांची सम केली आपण. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडची. तर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांना AC कॉमन काढला. इथं काय शिल्लक राहिला AD प्लस BC. आता AD प्लस BC, AD प्लस BC म्हणजेच काय परत AC. एकदा आपण या दोघांतून AC कॉमन काढला. इथं पण AC आहे, इथं पण AC आहे, कॉमन काढला. उरलेल्या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहून काढायचं AD प्लस इकडचा उरलेला DC. मग AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC into AD plus DC AC. Hence the proof AB square plus BC square is equal to AC into AC square. हे आपला पायथागोरस थेरम सिद्ध झाला. म्हणजे हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड्स सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. हे पायथागोरस थेरम किती दिवस आपण यूज करत होतो ते सिद्ध झाले. अशा पद्धतीने आपल्याला थेरम सिद्ध करायचं. आता नेक्स्ट कन्वर्स काय आहे. कन्वर्स मध्ये काय असेल कन्वर्स आपल्याला थेरम प्रूव्ह करायचं नाही. फक्त मी समजून सांगा कन्वर्स मध्ये. आता या ह्याच्यामध्ये काय दिलं तर ट्रायंगल ABC राईट अँगल ट्रायंगल आहे. तर राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर. हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. कन्वर्स मध्ये काय आहे जर ट्रायंगलच्या एका बाजूच्या वर्गाची बेरीज उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज इक्वल असेल तर तो ट्रायंगल कसा असेल राईट अँगल ट्रायंगल आहे. हे दोन्ही गोष्टी एकमेकांना कन्वर्स यूज करायचं. आता यावर डिपेंड आपण आपली प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवू. सॉलिड एक्झाम्पल्स वाचून बघा जरा.
पायथागोरियन ट्रिपलेट्स. नंतर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल यावर डिपेंड आपली 2.1 आहे ते सोडवू. क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. आयडेंटिफाय विथ रिझन म्हणजे खाली काही संख्या दिलेल्या आहेत ते पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत का नाही ते आपल्याला बघायचं. पहिला आहे 3 5 4. आता हे पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत का नाही मागच्या तासामध्ये आपण बघितलेलं आहे. सर्वात मोठी संख्या जी आहे मोठी संख्या कोणती 5. 5चा वर्ग एका बाजूला करून बघायचं उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज बघायचं. जर सेम आला तर म्हणणार की इट इज पायथागोरियन. 5 स्क्वेअर इज 25. त्याला नंबर 1 देऊ आणि उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज करू. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर इज 9 प्लस 4 स्क्वेअर इज 16 म्हणजे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर यांची सम किती आली 25. एक मध्ये मोठ्या बाजूचा वर्ग सुद्धा 25 आला आणि उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज सुद्धा 25 आली. म्हणून फ्रॉम 1 and 2 एक आणि दोन वर्ग म्हणजे दोन्ही बरोबर आले. 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर फ्रॉम 1 and 2. अशा पद्धतीने सॉल्व करायचं. आपल्याला 1 मार्काला येईल. पूर्ण स्टेप वाईज सोडवायचं. हे फ्रॉम 1 आणि 2 वरून आपण असं लिहू शकतो. Therefore 3, 4, 5 are Pythagorean triplets. Are Pythagorean triplets. अशा पद्धतीने आपल्याला हे सिद्ध करायचं. प्रत्येक संख्याचं असं करून बघायचं. आता एक मोठी संख्याचं करून दाखवते तुम्हाला. असे एकूण 6 दिलेले आहेत. तुम्ही 2 करून दाखवणार आहे. सोपे आहेत म्हणून बाकीचे 4 तुम्ही करायचे. मोठी बाजू घ्यायचं मोठी बाजूचा स्क्वेअर करायचा. तर दुसरी संख्या आहे 24, 70 and 74. ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही. सर्वात मोठी संख्या कोणती आहे 74 आणि 74 चा स्क्वेअर करू. स्क्वेअर ऑफ 74 तर साईडला काढते. 4 4 जा 16, 4 7 जा 28 plus 1 29, 4 7 जा 28 has 8 carried is 2, 7 7 जा 49 plus 1 51, 6 9 plus 8 17 carries 1 4 and 5, 5476. आता बाकीचे उरलेल्या दोन बाजूच्या वर्ग करू. 70 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर इज इक्वल टू 70 स्क्वेअर इज 4900 प्लस 24 स्क्वेअर 24 चा वर्ग 576. त्यांची सम करू किती येते. 0 plus 6 6, 0 plus 7 7, 5 plus 9 14 has 4 carries 1, 4 plus 1 5. सेम आहे. त्याला नंबर 1 देऊ आणि याला नंबर 2 देऊ. म्हणजे 70 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअरची पण बेरीज 5476 आले आणि 74चा सुद्धा स्क्वेअर 5476 आले. फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून आपण काय लिहू शकतो 74 स्क्वेअर इज इक्वल टू 70 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. तर काय लिहिणार 74, 70, 24 आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. हे पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत. हे अशा पद्धतीने आपल्याला दाखवायचे. 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो. हे पहिला
दिलेले करा. देन क्वेश्चन नंबर 2 आहे, जर बरोबर नाही आले तर म्हणायचं की नॉट पायथागोरन ट्रिपलेट्स. आता हे दोन्ही घेतलेले बरोबर आले म्हणून पायथागोरन ट्रिपलेट्स. देन क्वेश्चन नंबर 2, triangle MNP is right angle triangle. NQ is perpendicular to MP. इथे दिलेलं आहे. In figure, angle MNP is equal to 90 degree and segment NQ is perpendicular to segment MP. इथे दिलेलं आहे. MQ is equal to 9, QP is equal to 4, find NQ. आता आपल्याला हे जे आपण परपेंडिक्युलर काढले याला जॉमेट्रिक मीन सुद्धा म्हणू शकतो आपण. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला आणि हे दोन दिले. आता हे प्रश्नातच दिलेलं आहे आपल्याला MNP is 90 डिग्री म्हणजे ट्रायंगल काय, ट्रायंगल MNP is राईट अँगल ट्रायंगल आहे. MNP राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून using similarity of right angle, using geometric mean, using geometric mean theorem. The right angle triangle मध्ये जे आपण right angle point पासून हायपोटेन्यूसचे परपेंडिक्युलर काढले त्याच्यानुसार आपण geometric mean theorem बघितलेला आहे. म्हणजे जे right angle परपेंडिक्युलर काढलेला आहे MQ square is equal to MQ. या हायपोटेन्यूसचे दोन भाग झाले त्यांचा गुणाकार MQ into QP. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. MQ 9 आहे, QP 4 आहे. 9 4 जा 36. हे काय आलं, MQ चा स्क्वेअर आला. स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट केला. MQ स्क्वेअरचा MQ इज इक्वल टू 36 चा 4, 36 चा 6 स्क्वेअर. म्हणजे MQ ची व्हॅल्यू आपल्याला काढायला मिळते. तर अशा पद्धतीने आपल्याला जॉमेट्रिक मीनचा यूज करून असे व्हॅल्यू काढायचे. आता क्वेश्चन नंबर 2. देन क्वेश्चन नंबर 3, in figure QPR is 90 degree. या फिगर मध्ये QPR अँगल QPR is equal to 90 degree हे दिलेले आहे and PM is perpendicular to QR. PM is perpendicular to QR हे दिलेले आहे. म्हणजे इथे पण आपण जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी यूज करू शकतो. PM is equal to 10 दिलेला आहे, QM is equal to 8 दिलेला आहे. फाइंड QR. आपल्याला QR काढायचा. तर आता QR काढण्याच्या आधी आपल्याला MR काढावं लागेल आणि या दोघांची सम करायची. युजिंग जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी PM is perpendicular to the QR अँगल QPR 90 चा आहे. युजिंग जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी, युजिंग जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी मला काय थेरम काय ना PM square is equal to QM into MR. QM into MR. PM square PM ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 square is equal to QM दिलेला आहे 8 into MR काढू आपण. 10 square is 100. हे जे गुणाकारात 8 इकडे 6 आकारात आले is equal to MR. आता डिवायडेशन करू.
8 1 जा 8, 2 उरले 20 झाले, 8 2 जा 16, 20 मधून 16 गेले, 4 उरले डेसिमल दिला आणि पुढं 0 दिला 4, 8 पंचे 40, 8 5 जा 40, 12.5 इज इक्वल टू हे MR ची व्हॅल्यू आहे. आता आपल्याला MR काढायला लागेल आणि QR. तर काय येणार, लेंथ ऑफ QR इज इक्वल टू लेंथ ऑफ QR इज इक्वल टू QM प्लस MR. QM प्लस लेंथ ऑफ MR. याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, त्यांची ॲडिशन करू. QM आहे 8 प्लस MR आहे 12.5. यांची सम 8 मीन्स 8.0. 0 प्लस 5 5 डेसिमलच्या एकाच्या साईडचा, नंतर 12 प्लस 8 20, म्हणजे QR ची पूर्ण लेंथ आली 20.5. अशा पद्धतीने जॉमेट्रिक टेक्निकचा थिअरम यूज करून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. क्वेश्चन नंबर 3 झाला. आता आपण क्वेश्चन नंबर 4 सोडू. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? सी फिगर, फाइंड फिगर दिलेली आहे आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल काढून दिलेलं आहे. SR 6 दिलेले, अँगल P 30 डिग्री दिलेले, अँगल S 90 डिग्री, म्हणजे रिमेनिंग R कितीचा आहे? 60 चा. फाइंड PR and PS in figure using information of this triangle. म्हणजे ट्रायंगल मध्ये जे इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्याचा यूज करून PR पण काढा आणि PS पण काढा. आता इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे? S अँगल 90 चा आहे, हा 30 चा आहे, म्हणजे रिमेनिंग अँगल कितीचा आहे? 60 चा. म्हणजे 30 60 90 चा थिअरम यूज करून आपण PR काढू शकतो आणि SP. एक ट्रायंगल PSR, angle S is equal to 90 degree, angle P is equal to 30 degree. तीन त्रिकोणाची मापांची बेरीज 180, 30 आणि 90 120 झाले, म्हणजे रिमेनिंग अँगल R किती झाली? अँगल R is equal to 60 degree. रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल, रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचे उरलेल्या कोणाचं माप 60 आहे, कारण एकाचं 90 आहे, एकाचं 30. मग हे जे आहे 30 60 90 चा ट्रायंगल झाला. युजिंग 30 60 90 थिअरम. Therefore, using 30 degree, 60 degree, 90 degree theorem. मागच्या तासामध्ये आपण बघितलेलं थिअरम काय आहे? ऑपोजिट ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. म्हणजे 30 डिग्रीची जी ऑपोजिट साइड जी आहे ते हायपोटेन्यूजच्या हाफ असेल, म्हणजे लेंथ ऑफ SR is equal to half of the length of PR. हायपोटेन्यूज काय आहे? PR. आता SR ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 6, 1/2 हे भागाकार ते दोन्हीकडे गुणाकार करतात, इज इक्वल टू लेंथ ऑफ PR. तर PR 6 2 जा 12 इज इक्वल टू लेंथ ऑफ PR. एक काढलं. आता अपोजिट ऑफ 60 डिग्री, आता आपल्याला PS काढायचं. अपोजिट ऑफ 60 डिग्रीचा अपोजिट साइड √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज. Length of PS is equal to √3/2 times of the hypotenuse. Hypotenuse आपण आत्ताच काढले PR. PR किती आले? 12. √3/2 into 12. 2 1 जा 2, 2 6 जा 12. 6 √3. हे कशाची व्हॅल्यू आली? लेंथ ऑफ PS ची, जी आपल्याला काढा म्हणा. युजिंग 30 60 90 थिअरमचा यूज करून अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. देन क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 4 झाला, जे की 30 60 90 थिअरमवर डिपेंड आहे. आता 5वा क्वेश्चन बघूया आपण.
क्वेश्चन नंबर 5 आहे राईट अँगल ट्रायंगल जे दिलेलं आहे ते 45 45 90 चा आहे. डायरेक्ट सांगितलं नाही पण इनडायरेक्ट दिलेलं आहे. फिगर मध्ये आयडेंटिकल मार्क जे सेम आहे म्हणजे ते दोन साइड सेम आहे म्हणजे हा आयसोस्केल ट्रायंगल आहे. आयसोस्केल ट्रायंगल नुसार opposite angle of the congruent side are congruent म्हणजे किती चालेल 45 45 चा. प्रश्न बघा for finding AB and BC with the help of the information. AB आणि BC फाइंड करायचे with the help of information given in figure. फिगर मध्ये जे इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्यानुसार आपल्याला AB आणि BC काढायचं. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता AB ऍक्टिव्हिटी काय प्रश्न आहे AB BC काय इक्वल दिलेलं आहे कारण हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. आता हे गिवन आहे म्हणून अँगल BAC is equal to angle BAC is equal to BCA. कारण आयसोस्केल ट्रायंगल नुसार आयसोस्केल ट्रायंगल थेरम काय आहे जर दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर कॉन्ग्रुएंट साइडचे अपोजिट अँगल कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. हे दोन कॉन्ग्रुएंट रिझल्ट आयसोस्केल ट्रायंगल थेरम. आणि हे कितीचे होतील अँगल BAC is equal to angle BCA. यांचा मेजर किती is equal to 45 डिग्री. कारण एक 90 चा आहे तर बाकीचे दोन सारखे आहेत म्हणजे उरलेल्या दोघांची बेरीज पण 90 आहे तर दोघांची 90 म्हणजे दोन 45 45. आता हे दोन 45 45 चे आहेत आणि एक 90 चा आहे. युजिंग 45 45 90 थेरम using 45 degree 90 theorem. काय आहे opposite of 45 degree side opposite to the 45 degree is 1/2 times of the hypotenuse. म्हणजेच AB is equal to BC is equal to 1/2 times of the hypotenuse. hypotenuse कितीचा आहे AC. AC √2 दिलेलं आहे आपल्याला 1/√2 into √8 दिलेलं आहे. याला भाग जातो √, हे रूट मधले √, into A1 √8 divided by √2. आपण सरळ मी शिकलेला आहे काय ना हे दोघांना एकत्र लिहू शकतो आपण 8/2. AB is equal to BC is equal to 8/2. 2 1 are 2, 2 4 are 8. AB is equal to BC is equal to √4. याचा स्क्वेअर रूट निघतो. AB is equal to BC is equal to 2. अशा पद्धतीने आपल्याला थेरमचा यूज करून कॅल्क्युलेशन करायचं आहे. देन क्वेश्चन नंबर 6. फाइंड द साइड ऑफ द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर whose diagonal is 10 cm. डायगोनल दिलेला स्क्वेअरचा 10 cm आणि स्क्वेअरचं पेरिमीटर काढायचं. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आता स्क्वेअर म्हटल्यानंतर ऑल अँगल्स ऑफ अ स्क्वेअर आर राईट अँगल अँड एव्हरी साइड इज अ कॉन्ग्रुएंट. हे सर्व साइड सेम असतील आणि ईच अँगल इज राईट अँगल. आता ह्याच्यामध्ये राईट अँगल जर आपण डायगोनल काढला तर हे जे ट्रायंगल तयार होणार आहे ABC किंवा ADC हे राईट अँगल ट्रायंगल होतील. कसे आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल कारण डायगोनल हे जे आहे ट्रायंगलला बायसेक्ट करतात. ABCD is a square. ABCD is square. All sides congruent. Then AB is equal to BC is equal to CD is equal to AD and each angle is right angle. आता हे जे आहे हे दोन साइड कॉन्ग्रुएंट आहेत. तर एका ट्रायंगलचा जर उल्लेख केला आपण इन ट्रायंगल ABC AB is equal to BC म्हणजे आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल झालं. आयसोस्केल राईट अँगल
म्हणजे हे 45 हे 45 झाला युजिंग 45 45 90 theorem मी इन triangle ABC AB is equal to BC therefore triangle ABC is isosceles right angle triangle isosceles right angle triangle म्हणजे 45 45 चे होतील आणि 90 चा therefore using 45 45 90 theorem आपल्याला हे डायगोनल दिलेला आहे 10 सेंटीमीटर दिलेले आणि साइड काढा म्हणजे डायगोनल म्हणजेच हे हायपोटेन्यूज दिलेले राईट अँगलचे using 45 45 theorem काय AB is equal to BC is equal to 1 by root times of the hypotenuse means AC AC म्हणजेच स्क्वेअरचा डायगोनल 10 by root 2 जर रॅशनलायझेशन करायचं असेल तर आपण करू शकतो 10 into under root 2 म्हणजे छेदातला root 2 काढायचा असेल तर त्या संख्येनं अंशाला आणि छेदालाही मल्टिप्लाय करायचं म्हणजे root 2 ना अंशालाही मल्टिप्लाय केलं आणि छेदालाही मल्टिप्लाय तर 10 under root 2 divided by under root 2 into under root 2 2 2 1 are 2 2 5 are 10 म्हणजे साइड किती आलं 5 root AB is equal to BC is equal to 5 root 2 म्हणजे सर्व साइड all sides of the square AB is equal to BC is equal to CB is equal to AD is equal to 5 root 2 हे डायगोनल दिलं होतं आपल्याला स्क्वेअरचा आणि त्याची साइड काढायची तर आपण इनडायरेक्टली आपल्याला 45 45 90 पर्यंत यूज करायचं कारण प्रत्येक कोण काटकोन असतो आणि एवढी साइड इक्वल असतात म्हणजे जे आपण डायगोनल काढल्यानंतर जे ट्रायंगल तयार झाला तो आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल झाला कारण दोन बाजू कॉन्ग्रुएंट आहेत कॉन्ग्रुएंट बाजूचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट होते आयसोस्केल ट्रायंगल थेरम कॉन्ग्रुएंट म्हणजे 45 45 मग 45 45 90 थेरम यूज करून AB is equal to BC is equal to 1 by root 2 times of the hypotenuse means AC व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं इथं 10 root 2 आलं हे असंच ठेवण्याऐवजी काय करायचं रॅशनलायझेशन केलं जे की आपण नववी शिकलं होतं डिनॉमिनेटरमध्ये जर ही संख्या नको असेल तर डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला त्या संख्येला मल्टिप्लाय करायचं root 2 into root 2 2 10 root 2 हे कटलं 2 वजा 2 2 5 10 5 root 2 हे AB आणि BC ची व्हॅल्यू आली म्हणजे CD आणि AD ची सुद्धा व्हॅल्यू आली अशा पद्धतीने आपल्याला 2.1 चे 6 क्वेश्चन कंप्लीट झाले आपण उरलेल्या नेक्स्ट तासामध्ये बघू